काय आवाज आहे? आम्ही ऐकला आवाज आधी तिथे वरती गॅलरी मध्ये. नाही काही नाही. बघू बघू. नचिकेत अरे अरे बघू ना. साई, हा तुझा खरा आनंद आहे. सो हे स्माइल फेड आउट करू नको. त्यापेक्षा एक घुंगरू बांध, डान्स कर आणि आनंद वाढव. घे घे ना. काय अरे काय नाही, बस इकडे. अरे मी बांधतो तुला, बस. बघ कसं. नचिकेत अरे अरे थांब ना. अरे असं नुसतं बांधायचं ते. मग थांब मी दाखवते. हं. रेडी? हो. वाजत नाही. छान. अरे बस नचिकेत. पास नाही, तू बस. अरे हो बस बस. हो हो. बघतेच का आनंद? ऑडियन्स मधल्या एका माणसाने एवढं अप्रिशिएट केलं म्हणूनही सॅटिस्फॅक्शन मिळालं. आता इमॅजिन कर, माझ्या जागी 1000 लोक असतील तर काय होईल? तर टाळ्यांचा आवाज इमॅजिन कर. मग विचार कर तुला काय वाटेल. आफ्टर दिस परफॉर्मन्स तुझी एक वेगळी आयडेंटिटी तयार होईल साई. आणि ते तुझ्यासाठी खूप पॉझिटिव्हली वर्क करेल. ट्रस्ट मी, तुझा कॉन्फिडन्स वाढेल याच्यामुळे. स्ट्रेंथ देईल तुला. अरे पण नचिकेत. काही पण वगैरे आता काही नाही. तू फक्त डान्स कर, दॅट्स इट. बाकी मी आहे ना तुझ्यासोबत. ते मला माहिती आहे. नचिकेत तुझ्याशी बोलून ना खरंच खूप बरं वाटतं मला. मी प्रयत्न करते घरच्यांना समजवण्याचा. दॅट्स लाईक माय गर्ल. पण आता मला टेन्शन दुसरंच आहे. काय? ते मिस्टर जोलकर इज नॉट अ गुड मॅन. आपण सांभाळायला पाहिजे. आपला डोक्याचा शॉट कमी झालाय. सगळी कॅश त्या केतकरच्या माड्यावरती मारून आलोय. हे घ्या. हा? 1 वर्षाचं पूर्ण पेमेंट इन ऍडव्हान्स. पण एवढे वर्षभराचे पैसे तुम्ही अगोदरच देताय? हा मग 50 पेटी विषयच नाही आपला. पेटी? 1 पेटी म्हणजे 1 लाख. 50 लाख आप्पा.
एक नंबर ना बाय. त्या 150 इतक्या लवकर गुंडात येईल वाटलं नव्हतं बरं का. कॅश बघून येड झाली येड. आपल्या नावातच झोले. ते पण नाही कळलं ते येड्याला. काय हल्ले साहेब? काय झालं साहेब? जागेवर हलायचं नाही. पैसे कुठे आहेत? कुठले पैसे? कुठले पैसे? कुठे पैसे? अरे पैसे कुठे आहेत? कुठले पैसे? कसले पैसे? हे बघ, सांग ना रे, असं ठोकून काढेल ना तर तुझी वाचाच बंद होऊन जाईल. पैसे नाहीये. आप्पा केतकरकडे 50 लाख रुपये. अप्पा केतकरांकडे? अप्पा केतकर. अरे अहो अहो जरा इकडे या. आले आले. काय हो? मी जरा ते आपल्या झोलकर साहेबांना भेटून येतो. काय आज कागदपत्रांची पूर्तता करायची आहे ना. हा बरं. येतो. हा. हॅलो मिस्टर केतकर. या या श्रीयुत देशपांडे या. मग काय ठरवलं तुम्ही? डील करताय मिस्टर जोलकरांसोबत का नाही? हो नक्कीच. आता त्यांच्याबद्दल शंका घ्यायचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आता त्यांचे आणि माझे व्यावसायिक संबंध हे अधिक वृद्धिंगत होणार आहेत याची मला खात्री आहे. आता मी त्यांच्याकडेच निघालोय. सुनबाई, ओ सुनबाई. काय अप्पा? आले. सुनबाई, अहो श्रीयुत देशपांडे आलेत. हो. त्यांच्याकरता जरा अर्धा पेला चहा करा. मी झोलकर साहेबांकडे जाऊन आलोच. येतो. आप्पा केतकर कोण आहेत? हो, मीच आप्पा केतकर. काय काम आहे आपलं? आम्ही झोलकर नावाच्या एकाला अरेस्ट केलेलं आहे. अनेक काळे धंदे आहेत त्याचे. काय? हो, आणि त्यांनी तुमचं नाव घेतलंय. $50 लाख तुमच्याकडे ठेवलेत म्हणे. चला पोलीस स्टेशनला. ईश्वरा, आई नको. काही 50 लाख आहेत हे मान्य आहे मला, पण यातलं मला काहीच माहिती नव्हतं. हो, सगळे असेच बोलतात. तुम्ही पोलीस स्टेशनला चला आणि तिथे सगळे स्टेटमेंट द्या. काय सांगतो ते नीट ऐक सगळे. ओके, तो माणूस आणि आप्पा त्यांच्यामध्ये जे काही बिझनेस रिलेटेड डील होईल त्याचा व्हिडिओ कर आणि सेंड इट टू मी. ओके. हे घ्या. हा? पण एवढे वर्षभराचे पैसे तुम्ही अगोदरच देताय? हा मग 50 पेटी विषयच नाही आपला. वाडेकर, चला घेऊन. ईश्वरा, एक मिनिट. काय? अहो पण एक मिनिट. मिस्टर केतकरांना याच्यातलं काही माहिती नव्हतं. जोलकरांनी त्यांना पैसे ठेवायला नाही दिले, त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. सो त्यामुळे केतकरांना काही आयडिया नव्हती की हे सगळे ब्लॅक्स आहेत. अहो पण ह्याला काय पुरावा? आहे ना माझ्याकडे. आय हॅव इट. व्हिडिओ आहे, बघा. ठीक आहे, पण तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज पुऱ्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागणार. आणि तुम्ही ते पैसे घेऊन पोलीस स्टेशनला या आणि स्टेटमेंट द्या. आणि आतले हे प्रकार परत करत जाऊ नका. चला वाडेकर. हो सर. म्हटलं
काय सांगत होतो ते पटलं का मिस्टर केतकर? नेक्स्ट टाइम असं डिसिजन घेताना थोडा विचार करा. दरवेळी मी नाही येणार आहे हेल्प करायला. फुलवा मॅम, आमचा बिझनेसमॅन ऑफ द इयर हा प्रोग्राम जवळ येत चाललाय. आपल्याला आता लवकरच तयारीला सुरुवात करावी लागेल. तावडे माझ्या स्टुडंटशी बोलले मी. मला थोडा वेळ द्या, मी लवकरच तुम्हाला कळवते प्लीज. हरकत नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. हा ताई बोला. सई, काय ठरलंय तुझं? तू परफॉर्म करणार आहेस ना त्या प्रोग्राममध्ये? नाही ताई, माझं अजून काहीच ठरलं नाहीये. सई प्लीज नीट विचार कर. घरच्यांशी बोल ना एकदा. हो ताई, माझं ठरलं की मी कळवते. लवकर कळव, मी वाट बघते. हो. सई, तू स्पष्टपणे नकार का नाही देऊन टाकलास फुलवाताईंना? कारण माझं खरंच काही ठरलं नाहीये. सई, अगं अप्पांना नाही आवडत ना, मग कशाला करायचं? जाऊ दे ना, विसर आता. अगं किती वेळा समजावलं हिला, पण यावेळी ऐकायलाच तयार नाहीये ही मुलगी. तुम्ही ना माझं काहीच ऐकत नाही. एक मिनिट सई, एक मिनिट. देवकी काकू, तिला करू दे ना परफॉर्म प्लीज. अरे आमच्या घरी वादळ येईल, समजतंय का तुला? देवकी मला मान्य आहे, मला ऍक्सेप्टेड. बट सई तू सांग मला, तू परफॉर्म नाही केलं तर तुझ्या मनामध्ये रिग्रेट नाही राहणार? रिग्रेट राहील देवकी. मला अजूनही असं वाटतंय की तू तर काही बोलूच नकोस सई. एक 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 मिनिट, एक मिनिट. देवकी तिचं काही चुकीचं नाहीये, तुम्ही सपोर्ट करा ना तिला प्लीज. अरे तिचं काही चुकीचं नाहीये हे आम्हालाही कळतंय रे, पण आमच्या घरातल्या जमदग्नीला कोण समजावणार? अगं कल्पना, तू तरी समजावणार ना. हे घराबाहेर काढतील सगळ्यांना. ईश्वरा, हो रे बाबा. अरे ही 15 मिनिटं नाचेल, पण आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल रे. काकू देवकी, तुम्ही हिचा विचार का नाही करत? अरे आम्ही तिचाच विचार करून बोलतोय. तिचा आनंद आम्हाला नकोय का? पण सई, आप्पांना जे आवडत नाही तेच तुला मुद्दामून का करायचंय? देवकी अगं हे बघ नचिकेत, तू याच्यात पडूच नकोस. माझं डोकं फिरवू नको, ऑलरेडी फिरलाय ते. भाई शांत हो, शांत हो. अरे ही डोकं फिरवायची वेळ नाहीये, डोकं चालवायची वेळ आहे. आणि तुमच्या दोघांचं काय आहे? हा, तोंड पाडून बसलायत मागासपासून. अरे पण मग काय करता येईल? नथिंग वर्क्स डे. तिचा परफॉर्मन्स झाला पाहिजे, हे कळत नाही का तुला? भाई कळतंय, परफॉर्मन्स झाला पाहिजे ते कळतंय, आणि त्यासाठीच काहीतरी केलं पाहिजे. अरे पण काय करणार? हा, काय करणार? अरे तू मलाच काय विचारतोयस? काय करणार? तू काय प्रत्येक वेळी मला विचारते? अरे का? तुझ्यापासूनच सुरू झाले. तू गप. एक मिनिट, आपण तर जाऊ दे, पण तिच्या घरातलं बाकी कोणी हिला सपोर्ट केलं नाही. राईट साईड? हो, दरवेळेस आजी माझ्या पाठीशी असते, यावेळेस ती सुद्धा तयार नाहीये. एक मिनिट, सपोज आपणचं आजीचं जाऊ दे, पण तिच्या घरातल्या बाकीच्यांनी हिला सपोर्ट केला तर मग आप्पा एकटे पडतील. अँड देन ही हॅज टू अग्री. ए भाई, एक नंबर. लोकशाहीचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो. सई मॅडम की विजय असो. जय बोल. जय. अरे तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. घरातले नाही तयार होणार. कुणाची हिंमत नाही आपणच्या विरोधात जायची. सई सई, हे बघ हे बघ, समज यावेळी पहिल्यांदा सगळ्यांनी हिंमत दाखवली तर? अशी कशी दाखवतील? मला नाही वाटत. एक मिनिट, एक मिनिट. तू अरे बस इकडे. बस 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 बस. त्यासाठी आपल्याला एक गेम केला पाहिजे. हा, मगासपासून मी पण तेच सांगतोय, गेम केला पाहिजे.
अरे नेमकं काय म्हणणं आहे नचिकेत तुझं? म्हणजे आपल्याला एक आयडिया केली पाहिजे. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन, एव्हरी लॉक हॅज अ की. तुला कळलंय की नाही? अहो काढा घ्या, गरम आहे. अहो किती गरम आहे. अरे वा, त्या ढोलकरनी नवीन शाखा उघडली, त्याच्यासाठी सापडलं का कुलूप? बरं झालं बाई. लगेच टोमणे मारायची काही एक गरज नाहीये. मी पण माणूस आहे, चुका होतात कधीतरी. अहो ते मान्यच आहे मला, पण चूक व्हायच्या आधी जर नचिकेतचा सल्ला ऐकला असता तर आले नसते ना पोलीस घरी. त्या काल जन्माला आलेल्या मुलाचे मी सल्ले घेऊ आता? तो तुमच्यापेक्षा वयाने लहान असला ना तरी हुशार आहे. माणसं समजतात त्याला. म्हणजे मला माणसं कळत नाहीत, मी निर्बुद्ध आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की आपल्या भल्यासाठी जर कोणी काही बोलत असेल ना तर ते ऐकावं माणसानी. नचिकेतनी तुम्हाला आधीच सावध केलं होतं की नाही त्या झोलकरच्या बाबतीत? हे बघा, ही त्याची हुशारी नाहीये, त्याच्या स्वभावातला हा आगाऊपणा आहे. अहो पण भ्रमणध्वनीवर छायाचित्रण दाखवून नचिकेतनेच सोडवलं होतं ना तुम्हाला. नाही तर बसला असतात तुरुंगात इतर कैद्यांना शुद्ध मराठीचे धडे देत. हे बघा, हे असं काहीही घडलं नसतं. ते पोलीस माझं काहीही वाकडं करू शकले नसते. अहो कमाल आहे, पोलीस घरी आले होते ना आपल्या तुम्हाला घेऊन जायला, आणि त्या झोलकरचे 50 लाख होते आपल्या घरी. हे विसरलात का तुम्ही? हे बघा, शेवटी काहीही असलं तरी मीच निर्दोष म्हणून सिद्ध झालो असतो. कारण पुण्यवान माणसाच्या पाठीशी कायम देव असतो. पुण्यवान? मी निष्पाप आहे हे देवाला माहिती होतं, म्हणूनच त्यानं हे सगळं घडवून आणलं. म्हणजे नचिकेतला तुम्हाला काहीच श्रेय द्यायचं नाहीये ना? हे जे मला देवानं तारलंय आणि तोच ह्याच्या पुढेही तारत राहणार. वा, अगदी संत आप्पा केतकर असल्याचं आवडतायत. तर चिपळ्याच हव्या होत्या. काय म्हणालात? नाही नाही, म्हणजे मोठ्या मोठ्या संतांच्या यादीत तुमचं नाव घ्यायला हवं असं म्हणलं. बघा, आता पटलं ना तुम्हाला? 100%. बघा, लागली किल्ली. लागली ना भाई चावी. एक नंबर आयडिया. सो नाउ डू यू सी साई, तू म्हणतेस तसं इम्पॉसिबल नाहीये. इट इज पॉसिबल. तू डान्स करू शकतेस, बट यू नीड टू टेक सम एफर्ट्स. पण नचिकेत, तुम्हाला वाटतंय ना असं की ही कल्पना कामी येईल म्हणून? हा, कामी यायला पाहिजे, बट सपोज नाही आली तर आपण काय करू शकतो? दिस इज द ओनली ऑप्शन वी हॅव. दुसरं काय करणार? हो, दुसरा पर्याय तर काहीच नाहीये. घरातले सगळे माझ्या बाजूने उभे राहिले ना तर कदाचित आप्पा होकार देतील. एक्झॅक्टली. आपल्या हातात एवढंच आहे. सो रिमेंबर, पहिले मिशन मॉम डॅड, मग मिशन काका काकू. हो. एकदा का तुझे मॉम डॅड काका काकूस तुझ्या फेवरमध्ये आले ना की मग आप्पा एकटे पडतील. देन ही लग्री. पण नचिकेत, खरंच माझं काम होईल ना ह्याने? होईल, फक्त तू स्मार्ट वर्क कर बस. हो. मी तुला एवढा छान स्मार्ट ॲडवाइस दिला, त्याच्या काही फीस? अरे घरी आजीने गुलकंद लाडू केलेत, ते आणून देते तुम्हाला दोघांना. हा ना, लगेच आण, लगेच आण. हे गप्पे. हा अनरोमॅन्टिक. बरं मग तू सांग, अजून काय देऊ? चिकेत, अरे दिगंबर आहे इथे. अरे दिगंबर आहे, मला दिगंबर नसता आता दिली असतीस. म्हणजे चल, अरे तुझं काय बंद करते. कमॉन.
हे?